पाटील साहेबांना या कापरोबा चषकाची नेहमीच आठवण देत राहील. त्यांचा सन्मान इथे केला गेला आणि त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये आणखीन एक उपस्थिती आपल्याला मोलाची पाहायला मिळते. गजानन पाटील साहेबांची त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील संपन्न केला होता. विराज पाटील आपण व्हीआयपीची संपर्क साधायचा. विराज पाटील गजानन पाटील साहेबांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. मायची उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, अनेक आकर्षक मोमेंटो, आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नक्कीच त्यांच्या सोकीची शोभा वाढवेल. तर ओले आपण सामन्याकडे कालचा दिवस भावेश थले आणि गावदेव वेले संघाच्या नावे राहिला होता आणि पाहूया आज जय खापरो वेले संघाने देखील शुभ संकेत दिलेले आहेत. तर ओले आपण सामन्याला सुरुवात होते. सामाजिक कक्षामध्ये सज्ज होतात पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर. तर दुसऱ्या फेरीतला हा महत्त्वपूर्ण लढत पाहतोय आपण. निजित पिंपलास विपक्ष आयोजक संघ जय कापरोबा क्रिकेट क्लब वेले विपक्ष जय मसोबा पिंपलास. नाणेफेकीचा कॉल जर पहिला आपण कापरोबा टीमच्या बाजूने गेले, प्रथम सांगितले की आम्ही बॅटिंग करणार. काय क्लास बॅटिंग पाहायला मिळाली होती पहिल्या सामन्यात. भावेश पाटील यांच्या माध्यमातून क्लास 6 चौकार त्याच्या बॅटमधून. नेत्र दीपक कडोळ अनुजित पप्या पाटील व्यासपीठावर त्यांच्या माध्यमातून सूचना आम्हाला मिळते की वेले टीमच्या प्रत्येक बॅटरला प्रति षटकाराला 100 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. क्या बात आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा नेते भावेश थळे यांचं आगमन झालेलं आहे आणि संपूर्ण व्यासपीठावर आमचे सर्व लाडके मान्यवर परत एकदा आरंभिक जोडी पाहतोय आपण. सलामी जोडी जे कापरोबा क्रिकेट क्लब वेले अतिशय चांगला संघ. यावर्षी विचार केला आपण तर पहिली जीसीची टुर्नामेंटचं किताब या टीमनी पटकावलं होतं. दर्शन पाटील आणि भावेश पाटील ही जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर. न स्ट्राईकला दर्शन पाटील, स्ट्राईकला असेल भावेश. बॉलरचं नाव सांगायचंय अजित. ते म्हणा का बोलते तुला नाव आमच्या गावाने तसं चालले तू अजून आगी लाव. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. नाणेफेक इथं मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र पाहतोय आपण. जे कापरोबा क्रिकेट क्लब वेल या टीमचं दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आमच्या सोबत आहेत. पाहतोय आपण. तर गोलंदाज सज्ज होतोय अजित. कठीण अग्निपरीक्षा असेल एक युवा बॉलरची. समोर परिपक्व एक परफेक्ट सलामीचा बॅटर भावेश पाटील. ओहो क्लास आहे. सुपर शॉट ऑन द राईटचा फटका एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल. सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार.
पाहतोय की आपण जिथं 2 धावाची पेनल्टी तर मात्र जय मसोबा पिंपळा टीमला लावण्यात आलेली आहे आणि आता मात्र आम्ही षटक समाप्त झाल्यानंतर ते 2 धावाची पेनल्टी आम्ही ऍड करणार आहोत. निश्चित नो डाऊट एक स्वीट वॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मध्ये जर पाहतोय आपण आणि आमचे खास मित्र ओमकार शेट्टे सध्या आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. ओमी स्वागत आहे आपलं. यावेळेस पाहता प्रत्येक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गल्लीच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हलिंग करतो. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू माग धावताना पाहतोय रोखू शकणार नाही. क्रिकेट कम फुटबॉल ज्यादा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार इथे मात्र भावेश पाटीलच्या बॅटमधून दमदार सुरुवात परत एकदा पाहतोय आपण. गोलंदाज अजित राईट आर्मवर विकेट मारा करतोय. याच पाहता फ्लिकचा फटका म्हणजे मनगटी फटका पाहायला मिळाला. मिडविकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट. धावसंख्या दुहेरी प्रवेश करते ती बिनबाद 10. पहिल्या सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये तब्बल 27 धावाची खेळी साकारली होती. त्यानंतर मात्र पाहतो की आपण बॅक टू द बॅक दुसऱ्या वेळेस सुद्धा अतिशय क्लास बॅटिंग करताना. यानंतर जो सामना होईल आलिमगड विपक्ष गावदी स्पोर्ट भरोडी. चला दोन्ही टीमचे संगणक आपण या इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अजित सज्ज होताना राईट आर्मवर विकेट. याच पात्र स्वीप करण्याचा प्रयत्न टॉप एज आणि इथं मात्र जीवनदान मिळालंय भावेश पाटील या बॅटरला. धावसंख्या 11. एक युवा संघ पाहतोय आपण जय मसोबा पिंपलास. याच पाहता धरून खेळण्याचा प्रयत्न गलीकडे चेंडू जातोय. एक सिंगल दर्शन पाटील कंप्लीट करतोय. खातं उघडतोय आपलं. निश्चित व्यासपीठावर पाहतोय आपण पहिल्या दिवसापासून व्यासपीठ शोभा वाढवताना आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. कुठलाही बॅटर असो तो वेले टीमचा. याच पाहता सुरेख ट्राईप कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला पण एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करू शकला नाही आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली होती सहज स्ट्राईक रोटेट करण्याची. या एका धावेनी षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद धावफलकावर 13. चांगली सुरुवात जय काप्रोबा क्रिकेट क्लब वेले या टीमच्या माध्यमातून. नो डाऊट आज दुबाल सले यांचा जलवा आहे. त्यांची क्लिप खूप हिट झाली होती. ग्रेट एंट्री. ओ हो हो. दीपेश याच मात्र टॅप केले चेंडूला पाहतोय आपण. एक सिंगल सहज कंप्लीट करतोय भावेश. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे वाहताना पाहतोय आपण आणि खूप चांगलं निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेला हा मैदान. यावेळेस पात्र हा फटका फोर्सिंग फटका हवेत आहे पण डोक्यावरतून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून हा षटकार. पप्या पाटील आपण आपले 100 रुपये जमा करायचे आहेत. पप्या भाई आई आहे. षटकार मारलेला आहे. प्रति षटकाराला पप्या पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. यावेळेस पाहता चेंडूची लाईन कुठेही चेक करतील पंच पाहतोय आपण.
दिनेश भांबरे सरांची दोन्ही आज समंत रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र निश्चित 21. नो बॉलचा कॉल आणि एक सिंगल, फ्री हिट. फ्री हिटचा इशारा येतोय. यश पात्र सुपर शॉट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून हा षटकार. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे वलपाडा टीमचा कौशल्य यांनी बॅटिंग केली होती, त्यानंतर मात्र गावदी स्पोर्ट वेले टीमचा धडाकेबाज बॅटर राजन थळे 48 धावा नाबाद. सज्ज होताना पुढे येऊन फक्त हलक्या हातांनी छोट्या बॅकअपचा वापर केला होता. पुश केले कव्हरकडे आणि एकच सिंगल सहज कंप्लीट करतोय. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 30. नयन दादा फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. त्यांच्या समेत निश्चित नो डाऊट आमचे भावेश पाटील यांचे बंधू अक्षय पाटील दादा, ड्रीम 211चे जर पाहिलं आपण इथे भाविष्य पाटील हे आपल्या अक्षय पाटील गोलंदाज सज्ज येतोय. प्रत्येकदा पाहतोय आपण महागडा षटक हाताळताना दीपेश. पलटी फटका खेळायचा प्रयत्न होता. एगली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. लेगबीच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. या एका धावनी टीमची धावसंख्या 35. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या जे काप्रोबा वेळे या टीमची पाहतोय आपण. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता संगणक आणि त्यावर मात्र मोहर लावताना दोन्ही सलामीचे बॅटर जे काप्रोबा वेळे टीमच्या माध्यमातून जर विचार केला आपण पहिल्या सामन्यात अल्पेश पाटील निराश झाले होते, पण आता मात्र धावसंख्या पाहतोय 35. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा कंटिन्यू मला वाटतं की अजित याला पाचारण केलेलं आहे. आपल्या कोट्यातला शेवटचं षटक आणि टीमच्या माध्यमातून 3रं. यावेळेस पात्र हा प्रहार पाहतोय आपण. क्लास फटका आहे. लॉंग ऑफ कडे अप्रतिम अद्भुत. वा वा सुपर खेळ. सुपर खेळ पाहतोय आपण. निश्चित ज्या प्रकारे एका हाताने हा खेळ कन्व्हर्ट केला लाजवाब आणि या चांगल्या बॅटरीची खेळी मात्र संपुष्टात आली.
अजित तयार होताना तो विकेट प्राप्त करतोय पहिल्या चेंडूवर. क्रमांक 3 वर विराज. सफल क्रॉस होऊन हा हुकचा फटका फाईन लेग कडे खाली एरिया आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार आलाय असून या चेंडूवर हा चौकार. एकोणचाळीस 39 अशी धावसंख्या पाहतोय आपण. एक मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर होताना जे काप्रोबा क्रिकेट क्लब वेले संघ आयोजक संघ आहेत. याच पात्र हा फटका कडक केडीके षटकार दणदणीत. या पप्प्या पाटील दादा प्रति षटकारला 100 रुपये आतापर्यंत 3 लागलेले आहेत. त्याला सांग ना दोन का देऊन ठेव ना इथं नंतर रिटर्न जे. धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 45. चांगली सुरुवात विराज करतोय. पहिल्या चेंडूवर चौकारांनी खाता उघडलं त्यानंतर मात्र फुल टॉसवर एक सुपर शॉट पाहायला मिळाला मिडविकेटच्या वरतून. स्ट्राईक रेट जर पहिला आपण 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय सध्या विराज. म्हणजे नयनदादा फुल एन्जॉय करताना ठीक आहे तुमची पण मागणी पूर्ण करणार. ओहो हा चाललंय 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 आणि इथं मात्र मिडविकेटच्या वरतून आलाय हा षटकार. हवाई फायर आक्रमण करतोय विराज. A1 क्वालिटीचा हा बॅटर या टीमचा एक युवा पाहतोय आपण. विराजकडे क्षमता आहे. लांब लांब पल्ल्याची षटकार खेचतोय. 3 चेंडूमध्ये पाहिला आपण 1 चौकार आणि 2 गगनभेदी षटकार त्याच्या बॅटमधून. चांगली खेळी सजवताना आणि त्या बॅटिंगचा आनंद घेतोय फक्त नॉन स्ट्राईकचा बॅटर भावेश पाटील. विराट कोहलीचा जबरदस्त फॅन म्हणून ज्याची ओळख आहे आणि सध्या तरी टेनिस क्रिकेटच्या मध्ये चांगली बॅटिंग करतोय. अजून एक धमाका पण यावेळेस लांगवान क्लिअर होईल का नाही होईल. षटकार 3000 रुपयाची रोख रक्कम मच्छिंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून. नाही दादा जमा करतीलच अल्पेश तू टेन्शन नको घेऊ. पाच चेंडूमध्ये जर विचार केला आपण पहिल्या चेंडूवर अजित यांनी विकेट प्राप्त केलं त्यानंतर मात्र चौकार त्यानंतर सलग 3 चेंडूवर 3 षटकार. किमॅन जबरदस्त बॅटिंग करताना डावखुरा बॅटर इथं मात्र पाहतोय आपण. यावेळेस मात्र जास्त सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि अंतिम चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाहीये. तर पाहतोय की आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावेचा वेग खूप झपाट्याने वाढताना 57 धावा कालचा रेकॉर्ड मोडीत काढेल काय. हॅच इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण 76 धावा होत्या भरत स्पोर्ट वलपाडा या टीमचं आणि तो रेकॉर्ड इथं मात्र 86 धावा. यस दिन तो तुम्हारा है लेकिन रात हमारी है भाई. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय. पहिला परिवर्तन बॉलिंग आहे अटॅक मध्ये. महेश येतोय ज्यांनी एका हाताने अद्भुत झेल टिपला होता तो महेश. समोर सलामीचा बॅटर भावेश अजून खेळपट्टीवर आहे. 2 चौकार एका षटकाराने एका चांगली मॅरेथॉन खेळी साकारताना याच पात्रा पुलचा फटका स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका चेंडू निघून जाईल. सीमा पार आला हा चौकार. दोन्ही बॅटर चिल्लर
व्यवसाय करत नाही, होलसेल मोठे व्यापारी बनले, चौकार षटकामध्ये डील करताना पाहतोय आपण. सुपर बॅटिंग, ग्रेट. याच पात्र अपरकट करण्याचा प्रयत्न हवेत आहे, धोका होऊ शकतो पण पोहोचू शकणार नाही क्षेत्ररक्षक. आणि त्या दरम्यान मात्र पाहतोय की आपण एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना भावेश पाटील. व्यक्तिगत कितीवर खेळतोय भावेश पाटील? 25 या धावसंख्येवर. पहिल्या सामन्यात सुद्धा 27 नाबाद, त्यानंतर आता मात्र 25. आणि जर विचार केला आपण आम्हाला बोलताना लगे मग 5 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण तर 22 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. आणि यावेळेस पात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर जर पाहिला आपण विराज याला, छोटीशी पण एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून चेंडूचा सामना करण्यासाठी. चांगले षटक महेश हाताळतोय आतापर्यंत. चांगला चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. जगाचा सर्वात चांगला षटक हाताळतोय महेश. गोलंदाजी विश्लेषण पाहिला, पहिल्या षटकामध्ये अजित यांनी 13 धावा खर्च केल्या, त्यानंतर मात्र दीपेश यांनी तब्बल 22 आणि तेवढ्याच धावा सुद्धा खर्च केल्या होत्या अजित यांनी. महेश उत्कृष्ट बॉलिंग टिचून मारा करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र काय वापसी केली, कमबॅक चांगलं. याच पात्र अजून एक विकेट मिळण्याची संधी निर्माण होते पण क्षेत्ररक्षक नाही. आता मात्र चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. ट्राईप पाहायला मिळालं. मिडविकेट आणि लॉंगॉनमध्ये चेंडू जातोय आणि फक्त अल्पेश पाटील एक सिंगल कंप्लीट करेल. व्यक्तिगत 5 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला, नाही मात्र स्ट्राईकला भावेश पाटील. षटकाची समाप्ती स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल इथे मात्र पाहतोय आपण अल्पेश पाटील. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 67. यानंतर गावदेवी भरुडी विपक्ष आलिमगड. चला दोन्ही टीमचे संगणक आपण शेवटचा पुकार आहे आपल्याला. हा षटक समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. कालचा दिवस 4 टीमचा दबदबा होता, तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट वेले संघ एक मातबर संघ म्हणून ज्याची ओळख आहे. आणि जे धुमाळचा जर विचार केला आपण आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर हा संघ खूप उच्च कोटीची कामगिरी करतोय. वावेकर चषकावर नाव करलं होतं. गोल्डन षटकार राजेंद्र यांच्या बॅटमधून निघाला होता आणि काल षटकार किंग बनला होता. कौशल येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. जेमसबा पिंपलास विपक्ष जे काप्रोबा क्रिकेट क्लब वेले. दुसऱ्या फेरीतला हा महत्त्वपूर्ण सामना. टॉप 3च्या सामन्यासाठी कुठला संघ जाईल? टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. अजून पंचाची दोन्ही समंत रेषेत वाईटचा इशारा होते. प्रल्हाद पाटील सर आणि दिनेश भांबरे सर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसरे पंच निखिलेश बजागे सर.
कमी कालावधीमध्ये या दोन्ही पंचांनी खूप मोठी छाप सोडली. बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याचं चर्चा आम्ही सातत्याने करतोय असे माजी क्रिकेटर्स आणि आता मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये पडला सर. यावेळेस पात्र विकेट किपर नाही तर बॅक टू द बॉलर स्वतः गोलंदाज झेल टिपतोय आणि अल्पेश पाटीलची मात्र होते खेळी समाप्त. कुलदीप येतोय आणि निश्चित जी कमतरता जाणली होती पहिल्या सामन्यात एका बॉलरची, या सामन्यामध्ये कुलदीप येतोय आणि आता एक मजबूत संघ, एक नामवंत खेळाडू का म्हटलं जाते कुलदीप याला. चला आपण वेळ कमी घ्या. दोन्ही टीमचे संघनायक आपलं सर्वप्रथम जे काप्रोबा चषक 2025 मध्ये स्वागत आहे आपलं. आलिमगरी विपक्ष बरोडी दोन्ही शेजारी आहेत आणि म्हणतात अल्पेदादा क्रिकेटच्या पटलावर असो की कुठल्याही मैदानावर शेजारी शेजारी पक्के वैरी असतात. हा फटका चांगला आहे. थोडासा डाव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू होता. फॅटच्या मधोमध लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. धुमाल संघाची एक किस्सा सांगतो तुम्हाला. शेजारी एकाच गावातले दोन संघ विकेसपूर कोक्षे या गावाचे होते. सोनाली मैदानावर टॉस करताना सांगितलं आम्ही एकदम फ्रेंडली खेळू. परत एकदा हा धमाका पाहतोय आपण. यावेळेस बॅकवर्ड स्कोरले एक बाउंड्री लाईनच्या वरतून हा आलाय उत्तुंग षटकार. कुलदीप मैदान कुठलंही नाव फक्त आपलंच चालते. ड्रीम टू अर्न चे सन्माननीय अक्षयजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा अफलातून षटकार. जबरदस्त धून आपण ऐकतोय आणि आमचे अक्षय दादा सुद्धा आहेत व्यासपीठावर. यावेळेस मात्र बीट झालंय. सफल क्रॉस होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कुलदीप मात्र अतिशय चांगली सुरुवात करतोय. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र धावफलकावर 78. येणारे काही चेंडूचा खेळ शिल्लक पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा धमाका बॅकवर्ड स्कूलच्या वरतून आलाय अजून एक षटकार. हा आकडा पाहतोय रेकॉर्ड तुटेल काय भरसफोट ओलपाडा टीमचं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अतिशय सुरेख फटका. आणि याच बरोबर पाहतोय की हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर या स्पर्धेतला आपल्याच टीमच्या नावावर केलंय. हे आयोजक कमिटी जी आहे टीम जे काप्रोबा क्रिकेट क्लब रेकॉर्ड मोडलाय 88 धावा. आणि आता मात्र मी ऍड करतोय पेनल्टीच्या 2 धावा. सुधारित धावसंख्या जर पाहिली आपण 90 आणि 91 धावाचं हा एक मोठं आव्हान इथं मात्र उभं केलंय. टॉस कडे जाऊया आपण. दोन्ही टीमचे संघनायक आहेत. टॉस बॉक्स मध्ये मात्र सज्ज असेल कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर आणि प्रत्यक्ष जेव्हा सुरुवात होईल तर आपण ऐकूया कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सरांना. तर दोन्ही संघ संघनायक आपण टॉस साठी या. अलिमगड विपक्ष भरोडी नवीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण अक्षय पाटील बाउन्सर
ड्रीम टू अर्न टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. भरिवडे विपक्ष अलिमगड या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन पाटील साहेबांच्या शोभा असते हा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करत आहोत. बरोडे विपक्ष अलिमगड या दोन संघांमधील हा सामना पाहायला मिळेल. छापा कॉल आहे मात्र काटा आलेला आहे तर टॉस जिंकलेला आहे अलिमगड संघाचा संघ नाही का नाही. हा टॉस आपण जिंकला आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे जे काप्रोबा वेले आयोजित काप्रोबा चषक 2025 आयोजन काय म्हणशील. खूप सुंदर आहे आयोजन. आम्हाला संधी दिल्याबद्दल आमचे आभार. 5 षटकांचा सामना असणार आहे. टॉस आपण जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. बॉलिंग प्रथम गोलंदाज स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. बरोडी संघाने का टॉस आपण गमावला तर टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. मात्र हे जे आयोजन केले आहे या आयोजनाविषयी तू काय म्हणशील. चांगलं आयोजन आहे. प्रत्येक सामने 5-5 ओव्हरचे होतात. हे म्हणजे जास्त भिवंडीत होत नाही. प्रत्येक सेकंड राऊंड पण 5-5 ओव्हरचं होते. ते खूप चांगला गोष्ट आहे आणि चांगलं आयोजन आहे. तर प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांचा सामना प्रथमच आपल्याला पाहायला मिळतात आणि भरपूर संघ नाही काय देखील खुश आहेत. संघ देखील खुश आहेत. 5 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा आपल्या संघाचा प्रयत्न असेल. 55 प्लस करायचा प्रयत्न करू. आणि तुझ्या समेत असे कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. कल्पेश आहे, विनय आहे, यांच्याकडून अपेक्षा असेल. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्र टॉस केला गेला आहे. टॉस जिंकले अलिमगड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जय कपरा वेल आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम कापरोबा चषक 2025 आयोजन. आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहतोय जय कपरा वेल विपक्ष जय मसोबा पिंपलास या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला होता आणि आता मात्र हे दोन संघ दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांना समोर ठाकलेले आहेत. एकमेकांसमोर लढताना आपल्याला पाहायला मिळतात. सरमेजोडी मैदानामध्ये कौशल आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल आणि त्याच्या समेत जय ही सरमेची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत पाटील. पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पिंपळा चषकामध्ये ठरला होता आणि त्याच चषकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट भावेश पाटील त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता. इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला स्केट ऑफ द विकेट शॉर्टकट एक रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हान तब्बल 91 धावांचं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा जो विक्रम या अगोदर बरेचपूर वलपाडा संघाच्या नावे होता 87. तो विक्रम मात्र आज मोडीत निघालेला आहे आणि विक्रम तसेच नक्कीच मोडीत निघण्यासाठीच केले जातात. आणि या स्पर्धेमध्ये 90 धावांचा विक्रम जे खरं वेले संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळेल. सर्वोच्च सांघिक धावसंख्या हायस्ट टीम स्कोर. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल आणि पहिला हादरा बसतोय इथे मात्र जय मसोबा पिंपळाच्या संघाला. पहिला फलंदाज बाद दोन प्यालमध्ये परतताना
आज पप्पू भाई यांच्याकडून भरपूर पारितोषिके नक्कीच लगावले गेले होते आणि या फलंदाजांनी देखील ती पटकावलेली आहेत. त्याचा हिशोब नक्कीच या ओव्हर नंतर आपण करणार आहोत. स्क्वेअर ऑफ द विकेट सुरेख फटका आहे. चिन्नू निघून जाईल स्क्वेअर रिझन मधून सीमा पार चौकार. संघाचे आणि आपण पाहतो या संघाची धावसंख्या चौकाराने पोहोचते ती 5 वर. न्यू बॅटर समीर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून हा चौकाराने स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. यावेळी इनफिल्डच्या वरून हा फटका खेळलेला आहे. विराट चेंडू खाली. वेले संघाचा विराट आहे. त्याच्या हातामधून झेल सोडणं मुश्किल आहे आणि आपण पाहतोय या आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय मसोबा पिंपळास या संघाचा. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. डगआउट मध्ये परतलेले आहेत आणि नवीन फलंदाज आता मात्र पिंपळास संघाकडून अजित येतोय. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील तिथे केला जातोय मात्र पंच संमत नाहीत. लेगबाचा इशारा. पंचांची आगली वेगळी स्टाईल जणू काही या पळत पडेल मायकल जॅक्सन न बनताना पाहायला मिळतात. आणि दिनेश भांबरे यांच्यासाठी खास ऑफर आहे. दिनेश भांबरे सरांनी जर डान्स केला तर अल्पेश गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. अल्पेश गायकवाड यांच्याकडून एक गोल्डन चान्स आलेले. दिनेश भांबरे सर जर डान्सिंग पंच आज संपूर्ण दिवस बनले तर हे पारितोषिक अल्पेश गायकवाड यांच्याकडून असणार आहे. इथे मात्र उंचावरून फटका गेलेला आहे. बेस्ट टायमिंग आहे. उंचच उंच मात्र लांब नाही. इथे मात्र आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज बाद जय मसोबा पिंपळास या संघाचा. पियुष पाटील सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि काल पियुष पाटील या ऑपरेटर पैशांचा अगदी वर्षाव झाला होता. तब्बल 2000 रुपये त्यांनी पटकावले होते. 100च्या कडक नोटा नक्कीच पियुष पाटील याच्या खिशामध्ये काल पाहायला मिळाल्या होत्या. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय आणि तृतीय पारितोषिक स्पॉन्सर केले गेलेले आमचे नक्कीच सेकंड आणि थर्ड ट्रॉफी स्पॉन्सर आकाश पाटील साहेबांचं दरम्यान आगमन होते आणि त्यांचं देखील कापरोबा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय आपले अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे. कुलदीप थले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. आपण भारतीय संघाकडून कुलदीप यादव याला गोलंदाजी करताना पाहतो आणि T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतीय संघाकडून एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 क्रिकेटमध्ये केलेला आहे. इथे युवेले संघाचा कुलदीप थले गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र डाऊन द लेग स्टंप दिशाहीन चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळेल वाईट चुपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावने पिंपळास संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. 6 धावा आव्हान येते
7 धावा 91 लक्षाचा पाठला करताना जय मसोबा पिंपळा संघ आपण पाहतोय. इथे फाईन केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे चेंडू निघून जातोय या सीमा पार चौकार. पुढील चेंडू. थँक्यू डीजे. धावसंख्या दुहेरी अंगामध्ये 11 वर पाहायला मिळते, लेकिन अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. इथे मात्र मिस टाइम फटका पॉइंट रिझन मध्ये झेल आणि इथे या आणखीन एक फलंदाज झेल वाचून बाद होताना जय मसोबा पिंपळास या संघाचा. आणखीन एक फलंदाज बादून व्हॅलमध्ये परतलेला आहे. पुढील चेंडू इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. इंदिरा जंगामध्ये 12 डिसेंबर या दिवशी नक्कीच जे खबर वेले संघाने आपलं विजयाचा अकाउंट देखील पिंपळा चषकमध्ये ओपन केलं होतं आणि संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती 12 धावा. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल मात्र कॅरी करू शकला नाही. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता खरं तर क्षेत्ररक्षकाचा. धावसंख्या 13 धावा. एक मोठं लक्ष आहे तब्बल 91 धावांचं आणि या कुठेही लक्ष्याचा पाठलाग करताना इथे जय मसोबा पिंपळा संघ पाहायला मिळत नाही. करार ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये सज्ज आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल रन्स, सिंगल पेक्षा अधिक नाही. 14 धावा आणि दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली. 2 षटक समाप्ती झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर जय मसोबा पिंपळा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. कालचा दिवस नक्कीच आपण जर बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स वेले संघाच्या नावे राहिला होता. इंदिरा जंगामध्ये गावदेवी वेले संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. मालोडी चषकावर देखील या संघाने नाव कोरलं होतं आणि आउट ऑफ भिवंडी वावीकर चषक देखील या संघाने आपले नावे केलेले आहे आणि कालचा दिवस देखील त्यांच्या नावे राहिला होता. आज मात्र आपण पाहतोय या आयोजक संघ जे का वेले संघ देखील चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. यानंतर भावेश पाटील आणि कंपनी झरीमरी अलिमगड संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. भरोडी विपक्ष अलिमगड ही लढत आपण पाहणार आहोत. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 12 क्रमांकाची जर्सी त्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते आणि 12 डिसेंबर या दिवशी त्याच्या संघाने नक्कीच ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या विजयाचा अकाउंट देखील ओपन केलेला आहे. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू मात्र विराज तिथे सज्ज आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये अडवला जातो. इथे जवळजवळ वाईट चेंडू हा खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. कव्हर रिझन मध्ये झेल सोडला जातोय. अगदी लॉलीपॉप झेल होता. नक्कीच हा कदाचित चष्मा लावण्याचा देखील परिणाम असू शकेल. भावेश नाखुश आहे आपण पाहतोय आणि अक्षय पाटील देखील हे नाराज आहेत. मागील सामन्यामध्ये जर बघितलं तर नक्कीच या सामन्यामध्ये खरं तर एका बाजूला सासवडीचा संघ त्याचा खेळतोय
एका बाजूला गावचा संघ खेळतोय आणि त्याची स्थिती सध्या द्विधम स्थिती आहे. अगदी त्याचा जीव तळ्यात मळ्यात असेल. अक्षय पाटील यांच्या नक्कीच थोड्याच दिवसात दोनाचे 4 हात होणार आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. इथे या फान खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पप्पूजी नक्कीच आपण आपली पारितोषिक घेऊन यायचे आहेत. आपली पारितोषिक आपण जमा करायचे आहेत. इथे हा चौकार मात्र इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न पिंपळा संघाकडून केला जाईल. डॅशिंग पर्सनॅलिटी जीवेश पाटील यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जीवेश पाटील खरं तर तालुका क्रिकेटमध्ये फोकसमध्ये जेव्हा आला तेव्हा त्यांनी गोल्डन चौकाराने आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. इथे चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब. एक मारा लेकिन शॉलेट मारा. सहाने संघाची धावसंख्या 26 आणि 6 चेंडूमध्ये इथून भरपूर धावांची आवश्यकता आहे. या षटकासाठी जयेशाला सनोप तानाजी या देवेंद्र ठाणगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आणखीन एक षटकार ठोकला तर आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक सनोप तानाजी देवेंद्र ठाणगे यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. इथे मात्र आपण पाहतोय या पॉइंट कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सनप तानाजी देवेंद्र ठाणगे यांच्या नक्कीच पुतणा आहे, भावाचा मुलगा आहे आणि त्यांच्यासाठी पारितोषिक या अगोदरचं पारितोषिक 500 रुपयाचं पटकावलेलं आहे आणि पुन्हा एकदा षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. भूषण आपण मध्ये सुनील म्हात्रे जे आमचे ऑफिशियल पंच आहेत त्यांचे सुपुत्र आहेत, सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि जयेश ठाणगेसाठी सुवर्ण संधी आणखीन एक षटकार जर अपयश केला तर देवेंद्र ठाणगे यांच्याकडून आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याने पटकावलेलं आहे. धावसंख्या 27. अजून या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे या हवाई फायर आणि हा चेंडू जाईल लॉंग जोडून सीमाच्या बाहेर. षटकार. जयेश ठाणगेच्या बॅट बद्दल आणखी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्या आणखीन देखील त्यांनी पटकावलेलं आहे. इथे हा वाईट चेंडू आहे. आव्हान देता 4 रुपयाने. देवेंद्र ठाणगे खुश आहेत. नक्कीच देवेंद्र ठाणगे याला खुश केलेलं आहे, मात्र खुश ते देखील असतील कारण 2 कडक फटके आणि 2 कडक 500च्या नोटा नक्कीच हे बक्षीस स्वरूपामध्ये त्याला दिल्या जातील. इथे मात्र निर्धाव चेंडू. विजयाच्या उंबाटे ओन फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून दिला जातोय. आणखीन षटकार जर ठोकला तर आणखीन देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रति षटकाराच 500 रुपये. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. झेल तिथं ड्रॉप केला जातोय, मात्र हा सामना
जिंकण्याच्या तयारीत आपण पाहतोय या जय कपूर वेल हा संघ विजयाच्या उंबाट्यावर हा संघ पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शेष राहिलेले आहे कारण आपण पाहतोय पराभवाच्या छायेत सध्या जय मनसोबा पिंपळा संघ आणि विजयाकडे मार्ग पण केलं गेलं. अगदी या विजय संपादन आता मात्र आपण पाहतोय केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पूर्णपणे पाडत जड वेले संघाचं पाहायला मिळतंय. हो केलेलं आहे. हा इथे मात्र फलंदाज जावेला गेला तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. वन साइड गेम आपण पाहतोय या सध्या मैदानामध्ये. वन साइड अफेअर पूर्णपणे जर विचार केला तर अंडर 19चा संघ सध्या मैदानामध्ये जय मनसोबा पिंपळा संघ. इथे हुक करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर आहे. धाव प्लेकर पाहायला मिळते 38 धावा 38. एक रन्स फलंदाज पूर्ण करतात. अक्षय पाटील आपण पाहतोय एन्जॉय करताना. खरं तर त्यांच्या एका डोळ्यात आनंद अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यात दुःख अश्रू देखील आहेत. हर्षद बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विराट चेंडू खाली आहे आणि त्याच्या हातातून झेल सुटणं मुश्किल आहे. फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. शेवटचं षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू केवळ एका चेंडूने या जग आपला वेले संघ विजयापासून दूर. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. विकेटचं देखील पतन होत आहे. विजय संपादन करताना जे कापडा वेले हा संघ. अभिनंदन जे कापडा वेले. स्पेशली अभिनंदन भावेश पाटील अँड हार्डलक हार्डलक जय मनसोबा पिंपळास. तर या समजून मॅन ऑफ मॅच कडे आपण बोलूया आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड मॅन ॲट गोल्डन फिंगर पिंपलास आमच्यापर्यंत माहिती पुरवतात की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. मॅच विनिंग त्याची खेळी राहिलेली आहे. तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. अगेन भावेश पाटील. भावेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. नाबाद 25 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. मॅन इन फॉर्म आपण पाहतो भावेश पाटील हा ठरला या सामन्याचा सामनावीर. रन मशीन ऑफ जय खबरा वेले. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन नवीन पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. भावेश पाटील या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र देखील पाहायला मिळतात. वेल प्लेड भावेश.